संविधान वाचवा रे संविधान वाचवा संविधान कोई बदल नहीं सकता। और मेन बात, सभी जाति धर्म के लोग हैं जो बाबा साहब के संविधान को मानते हैं, परखते हैं, पढ़ते हैं, क्योंकि हो किती ही भारी समाजगाडा आम्ही ओढल्याशिवाय राहणार नाही। खेच लेंगे उस्ताद। या भावाभावाचं तुटलेलं नातं आम्ही जोडल्याशिवाय राहणार नाही। अबे अण्णा हजारे जर का भारतीय संविधानाला अडचणीत आणण्याचं काम केलं तर हे बाबासाहेबाचे लेकर लेखा तू हे धोतर सोडल्याशिवाय राहणार नाही। पूजा अगर करनी है तो संविधान की करो। देखिए मेन गोष्ट तो भाई या कार्यक्रमामध्ये सर्व जाती धर्माचे लोक राहतात आणि ही कुठल्याही जाती धर्माची भावना ही दुखवल्या नाही पाहिजे। ऐसा काम करो। बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान हे सर्व जाती धर्मासाठी लिहिलं। बाबासाहेबांनी संविधानिक अधिकार प्रत्येक जातीला दिले आपापल्या धर्माचं उदो करण्याचं। आणि हे आपल्या कार्यक्रमामध्ये कुठल्याही देवी देवताचं नाव आलं नाही पाहिजे, विषय आला नाही पाहिजे, कारण की या ठिकाणी अशा कार्यक्रमामध्ये सर्व जाती धर्माचे लोक जुडलेले असतात। आपण कलावंत गाणे म्हणून चाललो जाऊ पण उद्या याच गावामध्ये त्याच्या आपसापसामध्ये भांडण नको, झगडे लागू नये सांगायचं आहे। तो विचारधारा वैचारिक क्योंकि के बाई म्हणाले की पूजा ही करनी है तो संविधान की करो। ये 4 लाइन सागर जी गोसावी लिखते हैं, मेरा भाई लिखता है कि हमेशा अन्याय के खिलाफ लड़ना जरूरी है। आवश्यक है, हमेशा अन्याय के खिलाफ लड़ना जरूरी है और भीम के दुश्मनों पर चढ़ना जरूरी है। हे आमचे मित्र ओबीसी समाजाचे आहे, माझे भाऊ आहेत, यांच्याकडून 200 रुपयाची भेट आली, टाळ्या वाजवून स्वागत करा सर्वांनी। और वो कहते हैं क्या कि हमेशा अन्याय के खिलाफ लड़ना जरूरी है और भीम के दुश्मनों पर चढ़ना जरूरी है। तुम अगर चाहते हो तो भीम का सपना पूरा हो जाए तो संविधान पूजना नहीं पढ़ना जरूरी है। भाई संविधान वाचवा रे, पण ते संविधान वाचवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? ऐका, आपल्याला ह्या लोकसभेमध्ये या इलेक्शन मध्ये 5-6 आमदार 4-5 खासदार हे निवडून आपल्याला संसदेत पाठवा लागेल। सर्व मराठा समाजाचे 2 आमदार, आपले 2 आमदार, सर्व ओबीसी समाजाचे 2 आमदार, असे सर्व जाती धर्माचे आमदार आपल्याला तिथं संसदेत पाठवा लागेल। छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा आणि ज्या संविधान भारतीय राज्यघटनेमध्ये जे संविधान बाबासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांना बाबासाहेब आंबेडकरांनी या भारतीय संविधानात जसं हुबेहूब उतरून टाकलं। संविधान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे। संविधान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, कारण की शिवाजी महाराजांची जी लढाई होती तीच लढाई बाबासाहेब आंबेडकरांनी या भारतीय संविधानामध्ये उतरवली। म्हणून म्हणतोय काय करावं लागेल? संविधान वाचवा, क्या कहने, लेकिन कि भीमाच्या नायकाला, भीमाच्या नायकाला संसदेत पाठवा, भीमाच्या नायकाला संसदेत पाठवा, भीमाच्या नायकाला संसदेत पाठवा। संविधान वाचुनिया, संविधान वाचुनिया, संविधान वाचुनिया, मनुवाद्याला लाजवा।
कि देने वाले समाज में लाल पैदा होते और लेने वाले समाज में दलाल भड़वे पैदा होते और ये देने वाली कौम है. आणि अशानं तर लोक आपल्याला कार्यक्रम नाही देतील. अर्धे लोक तर संविधान वाचवायला गेली घरी, अर्धे बसले. यायले मी पाठवत नाही आता लवकर, कारण की कमाईचा 20वा हिस्सा दान करायला पाहिजे. कर भाई राहुल कांबळे क्या कहने की जे काही करायचे ते छान करून आलो. क्या काही नाही उस्ताद. दीपाली जी, जे काही करायचे ते छान करून आलो. ज्यांचा करायचा होता त्यांचा मान करून आलो. ही म्हणते 20वा हिस्सा दान कर, मी संपूर्ण आयुष्य दान करून आलो. वंदन गीतामध्ये आता हे म्हणाले, पवार साहेबांचं वंदन गीत आहे, शेर आहे की शब्दाची किती दिवस बाबासाहेबांना वंदना देसाल. मग आता वंदना कायची द्या. आपण बाबासाहेब आंबेडकरांना वंदना बोलण्यामधूनच देऊ ना. का गुंग असं उभं राहिलो अशी देऊ काय, अशी वंदना देत असते काय. त्रिशरण पंचशील घेत असतो तू, तर तू काय अशीच घेत काय. अशीच बोला तर लागेल, काही बोलणाऱ्याचे बोंड खपतात म्हणते. तर बाई तुले बोलावं लागेल, कारण की आमच्यापेक्षा आरक्षण तुले आहे, 52% आहे. कारण की बोलल्याशिवाय जमणार नाही. आणि बाई वंदन गीतातच म्हणाल्या. कुठे गेले पवार साहेब, शरद पवार साहेब कुठे गेले, या लवकर इकडे. हा गेले काय. पवार साहेबाला माहित आहे आम्ही कोणते खोळे होतो. खतरनाक आम्ही. पाक 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 पाक. फन भाई, फन देखिए. 1 2 3 स्टार्ट. क्योंकि वंदन गीतात बाई म्हणाल्या की तेव्हा आम्ही निळी ही सलामी विश्वभूषण महामानवाला. पण बाई हॅलो, निळी सलामीच आहे, निळी सलामी आपलीच आहे, भगवी सलामी आपलीच आहे, हिरवी सलामी आपलीच आहे. सर्व सलाम्या एकच आहेत. निळा पण आपला, भगवा पण आपला, हिरवा पण आपला. हे सर्व जाती धर्माचे लोक. आणि आपण हे म्हणतो की आपलेच लोक फक्त बाबासाहेबांना वाचतात. नाही, आपल्यापेक्षा जास्त अदर समाजाचे लोक बाबासाहेब आंबेडकरांचं पठण करतात, संविधान वाचतात, भारतीय राज्यघटना वाचतात. आणि पुनश्च मी माझ्या सर्व हिंदू भावांना माझी एक तुमचं भाऊ, तुमचं लेकरू म्हणून विनंती करतो की ज्याप्रमाणे आपण आपल्या घरामध्ये महाभारत रामायण ठेवता, त्या महाभारत रामायणच्या बाजूला हे भारतीय संविधान सुद्धा भावांना तुमच्या घरात मध्ये असलं पाहिजे. हे बात आहे. कारण की संविधान हे सर्व जाती धर्माचं आहे, एकट्या जातीचं नाही. पवार साहेब खबरदार, नाही तर त्या दिवसाचा बदला घेऊन विचार करतोय. क्योंकि 9 क्रांतीचे इथे चंदन झाले असते. हे बात आहे उस्ताद. 9 क्रांतीचे इथे चंदन झाले नसते, की बुद्धाच्या विचाराचे इथे मंथन झाले नसते. जर का बा भीमाने काम केले नसते बाई, जर का बा भीमाने काम केले नसते बाई, तर कोण्याच महामानवाला सलामी काय वंदन सुद्धा झाले नसते. कारण की वंदन हे आपण जे करत आहोत, हे छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिबा महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुण्यनंतर जर हे झाले नसते, चंदन काय वंदनी झालं नसतं. की गुलामीच्या दलदलीतून निघता आलं नसतं. काका, माझा काका, की चंदनाची सरी तर लाकड करू शकत नाही, वाघाची बरोबरी काका माकड करू शकत नाही. आकाशातील चंद्र सूर्य जोपर्यंत आहे तोपर्यंत बाबासाहेबांचं कुणी वाकड करू शकत नाही. सोनवणे साहेब यांच्या
लग्न कुणाची 1000 रुपयाची भेट आली टाळ्या वाजवून स्वागत करा. कारण की भाई गुलामीचा सुरंग फुटला नसता कधी. अरे रे 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 रे. समतेचा वादळ वारा सुटला नसता कधी. कुठून आणता राजा? मनोज राजा, जर ते 500 महार आपल्या पत्नी मुलात रमले असते तर तुयाला माया कमरेचा फळा सुटला नसता कधी. आम्ही पकडायला चान्सच देत नाही. पण काही असो बाई आपलीच आहे. आज तशा त्या बऱ्याच सुंदर दिसू राहिल्या. आपलंच लेकरू आहे. ये काली काली जुल्फों के फंदे न डालो, काली काली जुल्फों के फंदे न डालो, काली काली जुल्फों के फंदे न डालो, काली काली जुल्फों. दादा काही नाराजी है क्या बापा? माय काका, मेरे काका के लिए जोरदार ताली बजा दो. मी 5 मिनिटात, फक्त 2च मिनिटात याच्यानंतर फार सुंदर छत्रपती शिवाजी महाराज यांचा विषय आपल्या समोर मांडतोय. कारण की बरेचसे माझे ओबीसी बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत. गावातल्या सर्व कमिटीच्या लोकांची फरमाईश आहे. 5 घरात म्हणते तर आपले फक्त 5 टाळ्या वाजवून स्वागत करा त्या 5 घरांचं. आणि सर्व जाती धर्माच्या लोकांनी हा कार्यक्रम घेतलेला आहे सर्व. क्योंकि म्हणून म्हणतो बाई काली काली जुल्फों के फंदे, काली 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 कहा काली. पवार साहेब, पुढच्या कार्यक्रमात मला ते दाढी निघालेली दिसली पाहिजे. कहा काली के काली काली जुल्फों के फंदे न डालो, ये काली काली जुल्फों के फंदे न डालो. हमें जिंदा रहने दो ऐ हुस्न. पवार साहेब, ना छेड़ो हमें, हम काली वाले हैं. ना छेड़ो हमें, हम सताए हुए, हम सताए हुए, हम सताए हुए. मी कसा आहे, मी असा तसा नाही बापा, आता तुम्ही गलत लोक समजू. आता पुढच्या चक्रामध्ये मी तुम्हाला सांगतो रे, पुढच्या चक्रात आहे की मी मग बायकोल्याच तयार करतो आता मला सामन्यासाठी. बाकीच्या बाया थंडगार झाल्या. मग बायकोलेच प्रॅक्टिस देतो आता मी. जमूच नाही राहिला गेम. शरद पवार साहेबाला विचारा, कुठचीच बाई आणावं आता, कुठची आणाव. तुमच्या वहिनीलेच तयार करतो आता. ना छेड़ो हमें, हम सताए हुए हैं, बहुत जख्म सीने पे खाए हुए हैं. हम सताए हुए, सितमगर हो तुम सब पहचानते हो, तुम्हारी अदाओं को हम जानते हैं, तुम्हारी अदाओं को हम जानते हैं. काली काली जुल्फों के फंदे न डालो, काली काली जुल्फों फंदे न डालो. ये काली काली जुल्फों के फंदे न डालो. अरे हमें जिंदा रहने दो ऐ हुस्न वालो. माझ्या आवडीची गायिका आहे, फार सुरीली गायिका आहे, नवीन आपल्या फील्ड मध्ये येत आहे. दीपालीचं तर जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करा. काही टेन्शन घेऊ नको बाई तू, आपण आपले जाऊ सगळे. धन्यवाद. जमगाय उस्ताद, बहुत खूप. सारंग आणि सर्व माझ्या या गावामधील सर्व जनतेची फरमाईश, माझ्या ओबीसी बांधवांची, मराठा